टेस्ट मांगता है, टेस्ट। इसके वजह से लोग यहाँ पे आते हैं, टेस्ट के लिए आते हैं। और ये टेस्ट कहीं नहीं आती है, क्वालिटी कहीं नहीं आती, क्वांटिटी कहीं नहीं आती है, हर चीज़ परफेक्ट है। हे असं पार्सल जात आहे ना? हे काय काय पार्सल केले दादा? अंडा करी गेली अंडा करी। अच्छा, यहाँ दो नमूना मिलता है, एक VIP में मिलता है और एक लोकल भी मिलता है। हाँ। पण दोनों खाएंगे तो दोनों ऐसा उंगली चाटेंगे। आजही कमावतो आपण, उद्या पण कमावतो। पण ज्या वेळेस जसं समजून की कोणाला भूक लागली, जे बाहेरचे लोक येतात माझ्याकडे जेवण मागतात, मी माझ्याकडून फ्री असते त्यांना, एक पोळी भाजी वगैरे भात हे सगळं फ्री असते। नाव नाही तर ब्रँड आहे। काय म्हणता सर? मी मराठी हे फक्त नाव नाही तर एक ब्रँड आहे। 20 रुपये पाहिजे मला आणखी। इकडे काय करता आता हे गावरानी चिकन, गावरानी चिकन। अच्छा, हे 12 ते 15 पीस येतात एका प्लेटमध्ये? एका प्लेटमध्ये 12 ते 15 पीस। ओके, म्हणजे दोघं जण आरामशीर खाऊ हां, हे पार्सल फक्त उघडायचं घरी आणि जेवायला बसायचं। बस हो, ही अशी गर्दी कंटिन्यू असते कसे? हाँ, कंटिन्यू असते। खाने का शौकीन आपको लेके पहुंचा अमरावती के शेवगांव नाके पे, और आप जैसे ये पीछे देख रहे हैं ना मी मराठा, भाई ये नॉन वेज का ऐसा रेस्टोरेंट, ऐसा चलता फिरता रेस्टोरेंट है और ऐसा स्ट्रीट फूड का नॉन वेज का रेस्टोरेंट है जो आज तक मैंने अपने पूरे व्लॉग के करियर में नहीं देखा है। आप पटना वगैरह जाएंगे तो उस साइड में आपको ज़रूर मिलेगा, लेकिन महाराष्ट्र में ये मी मराठा करके जो नॉन वेज स्ट्रीट फूड में आज तक के ऐसा मैंने ठेला बोलो, चलता फिरता रेस्टोरेंट बोलो, जो भी आप कहेंगे ये अभी तक हमने नहीं देखा है। और ये है शेवगांव नाके के पवन मेडिकल के बिल्कुल सामने। और यहाँ का जो चिकन मटन जो बन रहा है ना, वो तो आपको देख के आप हिल ही जाओगे, क्योंकि यहाँ पे किलो 2 किलो नहीं, पूरा कढ़ाई भर के चिकन मटन, सुक्का मटन, ग्रेवी, रस्सा और क्या कुछ नहीं है यहाँ पे। और भाई ने डिस्प्ले भी ऐसा ज़बरदस्त करके रखा है गाड़ी पे कि आने जाने वाला अगर देखता है ना, ज़बान से उसके पानी निकलता है ये चिकन मटन और नॉनवेज देख के। तो आइए दिखाते ही आपको अमरावती का चलता फिरता नॉनवेज रेस्टोरेंट कैसा यहाँ पे फेमस हुआ है। दादा नमस्ते। नमस्ते नमस्ते। दादा काय नाव आपलं? विनोद त्र्यंबकराव मावडे। आणि हे दादा आपले लहान भाऊ आहे, लहान भाऊ, त्यांचं काय नाव आहे? सुनील त्र्यंबक मावडे। ओके, तर दादा एवढं हे असं म्हणजे पूर्ण मी आता महाराष्ट्र फिरलो आहे, आणि असं कढईमध्ये चिकन मटन आणि एवढ्या क्वांटिटीत, आणि ते पण स्ट्रीट फूडला रोड साईडला, हे अजून मी कुठं बघितलेलं नाही। एवढं 7-8 वर्ष आले यूट्यूब फेसबुक वगैरे मी व्हिडिओ टाकतोय, पण हे असं एवढं स्टॉल मी अजून पण बघितलेलं नाही। हे कसं सेटअप कसं उभा केला होता दादा? सेटअप असा आपण उभा केलेला आहे, ते आजी आप्पाजी पुण्य आहे आपल्याला। अच्छा, तर त्यांनी आपल्याला सांगितलं होतं की बा आपण कितीही समजून घ्या, ह्या कढईतलं जेवण जे राहते, भाजी जे बनवल्या जाते हे वेगळ्या पद्धतीची बनल्या जाते, म्हणून आपण ते सुरुवातपासून ते कढईत बनवलेलं आहे आतापर्यंत। सुरुवातच कढईपासून? कढई सुरुवातपासून कढईत आहे आपली। साधारण किती वर्ष झाले दादा याला 10 वर्ष कंप्लीट झाले आपल्या येणाऱ्या, आता ही जी तारीख गेली ना 1 तारीख, हां हां, 1 तारखेला, हां 1 तारखेला चिकन पुरं फुकट होतं आपल्याकडे। अच्छा, चिकन फुकट होतं? हो, हां पुरं चिकन फुकट होतं। अच्छा, वाढदिवस पण होता आणि त्या दिवशी आपण पुरं चिकन फ्री वाटलं। आपली इथं स्पेशालिटी काय? आपल्या इथलं VIP चिकन आहे स्पेशालिटी। हो, आणि त्याच्यासोबत अजून काय, फक्त मटन वगैरे पण असतं? मटन सगळं जे आहे ना, मटन वगैरे राहते, गावरानी चिकन राहते, बॉयलर चिकन राहते, अंडा करी वगैरे, आणि फक्त ओनली आपण पार्सल ठेवतो। अच्छा, हे इथं जेवायला केलं तर इथं ट्रॉफिक इथं लागून जाईल की पुरं समजून घ्या सगळं हे होऊन जाईल। अच्छा, हा, फक्त पार्सल देतात इथून? फक्त पार्सल देतो। ओके, आणि फिश वगैरे काय प्रकार आहे तुमच्याकडे? फिश आपल्याकडे 220 रुपये प्लेट असते, एका प्लेटमध्ये 2 जण जेवतात। अच्छा, आणि कोणती फिश वगैरे काय? कतला पीस राहते आपल्याकडे, कंटिन्यू कतला? हां कंटिन्यू कतला राहते। एकदा हे काय काय ते जरा दाखवा ना मला। हे आहे गावरानी चिकन, हे 220 रुपये प्लेट राहते। अच्छा, ओके, आणि हे बॉयलर चिकन मसाला, हे 170 रुपये प्लेट राहते। ओके, आणि हे बॉयलर चिकन करी, हा हे 170 रुपये प्लेट राहते। हा, आणि हे अंडा वगैरे हे काय कसं त्याच्यात? नाही, अंडा करी वगैरे हे राहते ना, हे 80 रुपये प्लेट राहते, एका प्लेटमध्ये 2 जण जेवतात। इकडे काय? इकडे फिश वगैरे आहे, हे गावरानी चिकन मसाला VIP मधली म्हटलं जाते। हां, VIP? हां, VIP म्हटलं जाते। तर हे VIP असं राहते, हे सुकं राहते, आणि सुकं राहते आणि रस्सा याचा वेगळा मिळते, ते 270 रुपये प्लेट राहते। तर एका प्लेटमध्ये 3 जण जेवतात। आणि इकडे काय? इकडे पोळी राहते, पोळी? हां, हे भंडारा पोळी म्हटलं जाते आमच्या इथं। भंडारा पोळी? हां, मोठी पोळी राहते, भंडारा पोळी। आणि भाकरी वगैरे असं राईस वगैरे काय? सगळं राईस पण राहते,
सर्व मिळते तुम्हाला पार्सलमध्ये सर्वच मिळून जाते. अच्छा, जिरा राईस वगैरे सगळं भेटतंय का? सगळं मिळून जाते, जिरा राईस वगैरे. तर याची सुरुवात तुम्ही 10 वर्ष अगोदर केली? हां, 10 वर्ष अगोदर केली तेव्हा होती. मग असं क्वांटिटी वगैरे पहिल्यापासून का? नाही, त्याच्या अगोदर माझी थे गाडी होती, बाजूला गाडी उभी केली आहे, थे गाडी होती. त्या गाडीवर सेटअप केलं होतं मी पहिले. त्यानंतर मग मी इथं केलं, ह्या गाडीवर केलं. 1 वर्ष झालेलं आहे याच्यावर. इकडे येऊन 1 वर्ष आले. 1 वर्ष झालेलं आहे. तसं गाडीवर सेटअप कसं उभं केलं दादा? गाडीवर सेटअप असं केलं होतं, मी छोटा हत्ती घेतलेला. तर छोटा हत्तीवर MIDC मध्ये डायनाकूलमध्ये कंपनीत ही गाडी बनवली. हे याच्यावर ठेवली, इथून स्टार्ट झालं. ही गाडी तिथं डायनाकूलमध्येच बनवली? डायनाकूलमध्ये बनवलं ते. तर किती खर्च आला सर ह्या गाडीला? गाडीला खर्च आला आहे पूर्ण आला आहे 7 लाख रुपये. अरे बाबा, पूर्ण हा सेटअप वगैरे सगळं, गॅस वगैरे सगळं पूर्ण 7 लाख रुपये खर्च आला. हे अशी आयडिया कशी आली हो, एवढं सगळं गॅस स्टोरेज वगैरे हे गाडीला एवढं सगळं एकदम मस्त असं? आता मस्त म्हटलं म्हणजे कसं आहे, आपण इथल्या दिवसाची मेहनत करत आहे, ते मेहनतचं फळ आहे. आणि आपण पाहत आहे का बा नाशिकला गाड्या कशा बनल्या जाते, बरोबर. तुमच्या इथं माहीत पडत जाते. त्यानंतर राजस्थानच्या गाड्या राहते. चला बा आपली तरी गाडी काहीतरी बनावं वेगळी, त्या हिशोबाने आम्ही बनवली. मग ते तुमचे हे जे कस्टमर आहे पार्सल वगैरे घेऊन जाणार आहेत, हे किती लांबपर्यंत तुमचं पार्सल? माझी गिऱ्हाईकी परतवाडा, चांदूर बाजार, चांदूर बाजार, त्यानंतर इकडे बडनेरा, पुढे दूर राहते. 20-50 किलोमीटरपर्यंत माझी गिऱ्हाईकी आहे. अच्छा. हा, आणि मी फक्त पार्सल देतो. जेवणाची अरेंजमेंट नाही आपल्याकडे. तुम्ही इथं म्हणजे किती वाजता मग दुकानात चालू करा? 5 ते 10 वाजेपर्यंत राहते. 5 वाजता संध्याकाळी चालू होते? बरोबर. आणि पूर्ण आठवडा असतं का काय बंद वगैरे? वार बंद राहते. कधी? गुरुवारा दिवशी बंद राहते. आता सध्या गुरुवारा दिवशी बंद राहते. हां हां हां. बाकी दिवस चालू राहते. पूर्ण चालू असते. हा, सण त्योहाराला बंद राहते. दिवाळीत 5 दिवस बंद राहते. अच्छा. हां, दसऱ्याला 10 दिवस बंद. हे एवढं सगळं स्टाफ जे आहे त्यांना पैसे देऊन दुपारी वापरते. हे जे एवढं स्टाफ वगैरे हे सगळे फॅमिली मेंबर आहे का काय आपलं सर्व? हे सर्व फॅमिली मेंबर आहेत आपले. पूर्ण फॅमिली मेंबर आहेत. काही बाहेरची पोरात समजा कामाला 12 जण कामाला आहेत आपल्याकडे आता सध्याच्या घडीला. नॉनव्हेज तर यांचं खूप सुंदर आहे. म्हणजे मी तर प्रत्येक म्हणजे नाही म्हटलं तरी जवळपास 5 वर्षापासून इथे येतो. प्रत्येक गोष्ट कस्टमर समोर बनते आणि सर्वात म्हणजे उत्कृष्ट टेस्ट म्हणू आपण. आणि एकदम म्हणजे कमी दरात, जिथे म्हणजे फरक पडतो हॉटेल आणि याला, तर अर्ध्यापैकी अर्धा फरक आहे. अच्छा, एवढं फरक? हो. आणि टेस्ट खूप सुंदर आहे. आणि तुम्ही पण बघू शकतो ना, समोरासमोर आहे. ग्राहकच्या मसाला एकदम घरगुती आहे. जास्त गरम मसाला वापरत नाही. घरगुती टेस्ट आहे आणि सर्व एकदम बढिया. सर, रेस्टॉरंट आणि यांच्या रेसिपी किंवा यांचे जे पदार्थ हे वापरतात त्याच्यात काय फरक वाटतो? सर, रेस्टॉरंटमध्ये आता तुम्हाला तर माहीतच आहे की भेसळ हा होतोच. पण इथे आता आम्हाला माहिती आहे की आता मी गेल्या 5 वर्षापासून टेस्ट करतो आहे, तर टेस्ट एकदम घरगुती. म्हणजे बाकीचा म्हणजे फालतू मसाला वापरत नाही. घरच्यासारखी टेस्ट आणि सर्व गोष्टी एकदम व्यवस्थित आणि फ्रेश. महत्त्वाचं म्हणजे फ्रेश. आता हे व्हिडिओ जे बघणारे आहेत आपले व्ह्युअर्स, यांना जर तुमचं इथं येऊन हे जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल, पार्सल वगैरे न्यायचं ते पण आता करायचा विचार चालू आहे आपल्याला जेवणाचा. तर कुठं यावं लागेल? तुमचा हा लोकेशन काय आहे दुकान? पहिले याच्या अगोदर आपल्याला 10 वर्ष अगोदर आपण इथं पंक्ता लावत होतो. अच्छा. पण पंक्ता अशासाठी लावत होतो, हे ट्रॉफिक लागत होतं इथं. ट्रॉफिक लागत होतं, तर मग ते कसं माहिती आहे, आपण शासनाला थोडंसं मदत आपणही केली पाहिजे. कारण कसं माहिती आहे, हे ट्रॉफिक ॲक्सिडेंट हे ते, त्यासाठी आपण पार्सल केलं फक्त इथं. बरोबर. तर त्याच्यासाठी कुठं यावं लागेल? इथला ॲड्रेस काय तुमच्या दुकानाचा? याचा ॲड्रेस आहे इथं शेगाव नाक्याच्या 200 मीटर अगोदर. इथं आपला ॲड्रेस आहे तो सुरची बारच्या आमने सामने, पवन मेडिकलच्या समोर. हां सर, बोला. हां सर, मला आज पहिल्यांदाच विनोद भाऊच्या गाडीवर तुम्ही आले, त्याच्याबद्दल तुमचं सगळ्यात पहिले अभिनंदन. थँक्यू. खूप चांगल्या गाडीवर तुम्ही आलेले. धन्यवाद. आणि मी गेल्या 6 वर्षापासून तो कंटिन्यू येत आहे. मी विनोद भाऊचा म्हणजे या मी मराठी गाडीचा प्रोग्रेस पाहिलेला आहे. आणि इथचं खायचं वेळ म्हणजे आमचे एवढाच एरिया नाही आहे, पण बाहेरून पण बरेच दुरून लोक इथे येतात. आणि तुमच्या समोरच ताजं चिकन, ताजं मटण, ग्रेव्ही तुमच्या समोर, तुमच्या डोळ्यासमोर बनवून देते. त्यामुळे तुमच्याकडे पर्टिक्युलर खूप चांगला ग्राहक वर्ग आहे. आणि यांना वेळसुद्धा नसतो, पण तुम्हाला एवढी चांगली मुलाखत त्यांनी दिली, मला खूप चांगलं वाटत आहे आज. धन्यवाद. मी मराठा नाव पहिल्यापासून का काय? नाही, हे माझ्या आजी आप्पांना दिलेलं नाव आहे. हे माझ्या आजी आप्पांना दिलेलं नाव आहे मी मराठी म्हणून. त्यांच्या आशीर्वादाने हे समजून चाललं. माझ्या आजी आप्पाचं नाव आहे गोविंदराव, आजीचं नाव आहे कलावंता. ही आमचं प्रॉपर गाव आहे आष्टी, पलगाव आष्टी. तर त्यांच्या आशीर्वादाने हे आम्ही गाडी चालू केली होती. मी स्वतः केली होती. आणि त्यांच्या आशीर्वादानुसार समजून ही गाडी व्यवस्थित सगळ्या 10 वर्ष पुरे कंप्लीट झाले होते आमच्या गाडीला. खूप
दादा ही जी रेसिपी वगैरे आहे, ही मसाला चिकन वगैरे किंवा ही करी वगैरे, ही रेसिपी तुम्ही कुठून शिकलात मग कसं? आजी आप्पाने सांगितलं आहे मला. अच्छा. त्यांच्या आशीर्वादानं आणि त्यांनी मला बसून ह्या गोष्टीचं जे थोडं मार्गदर्शन दिलं होतं ते माझ्या मार्गदर्शनामध्येच समजून घ्या मी हे पुरं डेव्हलपमेंट केलं. अच्छा. याच्यात स्पेशली म्हणजे हा मसाला वगैरे हे जे दिसतंय हे वेगळंच मसाला आहे. हा बाजारातला मसाला तर काय वाटत नाही. नाही, आम्ही आमचं घरी बनवलेलं जाते ते. हे घरी बनवतो आम्ही स्वतः. अच्छा. हा, तर 1-1 क्विंटलचा मसाला बनला जाते. अरे बापरे. 1-1 क्विंटलचा मसाला पण इकडे बनलेला आहे. तुम्हाला पाहत असाल तुम्ही. सगळ्या गोष्टी बनल्या जाते. अच्छा. हा, पुरात मसाला बनवला, चक्की वगैरे. याला आपण काय काळा मसाला वगैरे काय म्हणतात? काळा मसालाच म्हटला जाते. मी मराठी स्पेशल मसाला आहे तो. आपण बनवलेला राहतो. ओके. आमच्या त्या साईडला याला काळा मसाला म्हणतात किंवा घरगुती मसाला. अच्छा. नाही, आमच्या इकडे याला जसं समजून घ्या गावरानी समजून घ्या, गावरानी तडका वगैरे असा. हे पूर्वी वाटणवर असं बस त्याच पद्धतीचं आहे आमच्याकडे ते. हो, म्हणजे हे वाटण वगैरे वरच सगळं बनवून तुम्ही घेऊन येतो बरोबर. त्याच्यानंतर मग हे सगळं हा, एका मिनिटात भाजी बनवून जाते. एक कढई जे आहे हे 20 किलोची कढई बनल्या जाते. हे 20-20 किलोच्या कढया आहेत त्या सगळ्या. अच्छा. तर हे 20-20 किलोच्या कढया एका वेळेस बनल्या जाते. म्हणजे 15-20 मिनिटानंतर दुसरी कढई बनल्या जाते. अर्ध्या घंट्यानंतर तिसरी कढई बनल्या जाते. अशा 10 कढया बनल्या जाते. अच्छा. हा, एका पाठोपाठ म्हणजे चालूच असतं. बस अर्ध्या तासानं हे बनल्या जाते. या पब्लिकवर तुम्हाला माहीत पडत असेल समजा का बा आता किती कस्टमर आता लागलेला आहे, वेटिंगवर किती आहे, पार्सल भरपूर आहे. पार्सलच अरेंजमेंट आहे सगळ्यात जास्त आपल्याकडे. आणि सगळं काय जे आहे ते पूर्ण कस्टमरच्या समोरच आहे. पूर्ण कस्टमरच्या समोरच बनल्या जाते. कस्टमरच्या पाठीमागं बनल्या नाही जात. कस्टमरला थांबावं लागते आणि कस्टमर्स जे काही रिप्लाय देईन तुम्हाला तर तुम्ही कस्टमरला विचारू शकता का बा कशा बनल्या जाते. लिंबू कांदा वगैरे सगळं दिलं जातं. सगळे सलाद. हे पोळी दे जा. की सगळं चांगलं आहे, टेस्ट चांगली आहे. आम्ही नेहमी येतो, एन्जॉय करतो. फूड क्वालिटी चांगली आहे. हे मटन चिकन आहे ना, सुक्का चिकन आहे. हां, VIP चिकन आहे दादाजी. VIP चिकन. याला 5 वर्ष झाले. हां, यांना चिकन याला 5 वर्ष झाले म्हटलं. अच्छा. हे पण 5 वर्षापासून येत आहे तुम्ही लोक. हे सगळं कतला फिश आहे. कतला फिश आहे. कतला गन पुरा भरलेला राहते. अच्छा, पूर्ण भरलेला असतो. हे 5 वाजता तुम्ही येऊन जातात आता. 5 वाजता येऊन जातो. फ्राय करून घ्यायचं आहे. ट्राय करायचं. खींच के आता है. मैं विजिलेंट से आ रहा हूँ अभी. क्या बोले? विजिलेंट से आ रहा हूँ. विजिलेंट यहाँ से 10 किलोमीटर दूर से आ रहा हूँ. मी मराठी में कम से कम 8-9 साल से खा रहा हूँ. अच्छा. अभी तक कोई शिकायत नहीं है. इनके जैसा जो चिकन मैंने 5 स्टार होटल में भी नहीं खाया हूँगा. इनका टेस्ट, खाने की सर्विस, आज तक कोई कस्टमर से इन्होंने गलत बात नहीं किया है. अच्छा. लोग बोलते हैं ना, पर ये होटल छोटी है पर इनका काम बहुत बड़ा है. टेस्ट ऐसी है कि जो एक बार खाएगा वो बार बार आएगा. अच्छा. मैं एक बार लेके गया था, मैं अभी हर हफ्ते आता हूँ यहाँ खाने. आपका फेवरेट क्या है सर यहाँ पे? यहाँ चिकन वराड़ी. चिकन वराड़ी यहाँ 2 नमूना मिलता है. एक VIP में मिलता है और एक लोकल भी मिलता है. हाँ. पर दोनों खाएंगे तो दोनों ऐसा उंगली चाटेंगे. जो ये अपना वीडियो देख रहे हैं उनके लिए क्या मैसेज देंगे सर? मैं तो बोलूँगा, सबको रिक्वेस्ट करूँगा कि यहाँ डेली आओ, एक बार खा के जाओ. नेक्स्ट टाइम नहीं आए तो मेरा नंबर ले लो, मेरे को कम ज़्यादा बात करना.
गार्ड असताना विद्यापीठला मी सिक्युरिटी गार्ड करत होतो. पण काही कारणास्तव समजा आई वडिलांच्या थोडंसं नाराजीमुळे मी अमरावतीला राहायला आलो. 2500 रुपये रूम भाडं होतं. काय करायचं काय सुचे नाही. तर मग विचार केला की बा नाही काहीतरी नाश्त्याची गाडीवर टाकावं. तर मग नाश्ता लोक सकाळी संध्याकाळच्या वेळेस नाश्ता वगैरे करत नव्हते. मग नाश्ता वगैरे करत नव्हते. तर मग विचार पडला की अंड्याची गाडी टाकावं. मग मी 2014ला अंड्याची गाडी टाकली. इथंच ह्याच जागी टाकली. मग इथून माझा कस्टमर मागत म्हणजे आजी वडिलांना मला सांगितलं होतं का बा थोडंसं भाजी कशी बनवायची, कसं काय करायचं. मग मी एकडं एका कस्टमरला अंडा करी वगैरे दिली. तर मग लोक अंडा करी मागत होते. लोकांना चिकन आवडलं. चिकन द्यायला लागलो. असं करता मग मी माझं चिकन सगळ्या गोष्टी हे वाढत गेलं होतं. मग 10 किलो 15 किलो 1 क्विंटलपर्यंत माझं चिकन जाते सगळ्या गोष्टी. आणि कसं आहे कस्टमरचं मी मन नाही दुखत. कस्टमरला मी 50 रुपयाचं पण देतो, 100 रुपयाचं पण देतो. आलं तसं देतो. मी कोणाच कस्टमरला वापस करत नाही. आणि माझ्यापासून कोणा कस्टमरचं मन दुखलं नाही पाहिजे मी याची पण खातिरदारी करतो. सगळ्या गोष्टी तर मी परिपूर्ण पाळून करतो. एवढं भरभरून तुम्हाला अमरावतीच्या लोकांनी प्रेम दिलं आहे त्याच्याबद्दल काय बोलणार शेठ? अमरावतीच्या लोकांनी मला खरंच मनापासून प्रेम दिला. कारण मी बाहेरगावचा व्यक्ती 18 किलोमीटरहून मी धंदा करायला इथे येतो. समजा माझं इथं समजून घ्या पहिले घर नव्हतं, आता घर झालं. सगळ्या गोष्टी लोकांचं प्रेम माझ्यावर आहे. माझ्याकडे येतात सर्व काही व्यवस्थित. आणि त्यांच्या प्रेमामुळे समजून घ्या आज माझ्यापेक्षा एवढं मोठे गिऱ्हाईक येऊन जातात. सगळं नाराज मी कोणाच कस्टमरला का. हे मी मराठी जे हॉटेल आहे जे त्यांच्या आधी थोडीशी गाडी होती. आज एवढं मोठं सामर्थ्य झालेलं आहे. आणि गाडीवर ह्या असं आहे की गाडगेनगरमध्ये कमी स्वस्त भाव मिळते. आणि टेस्ट एवढी छान आहे. तुम्ही गर्दी पाहू शकता. बरेच दिवस झाले तुम्ही चिकन नेता मटण वगैरे चांगलं टेस्टी आहे. आणि त्याचा विशेष म्हणजे घरगुती मसाला वापरतात. ते रेडीमेड मसाला वापरत नाही ज्यामुळे साईड इफेक्ट होईल म्हणून. आणि क्वालिटी चांगली आहे. भरपूर लोक येतात तिथं. माझा आवडीचा पदार्थ आहे गावरानी चिकन जे आपल्या गाडगेनगर कुठे भेटत नाही. गावरीच्या नावानं हे देतात, हैदराबाद देतात, पण ओरिजिनल गावरानी देतात. आणि विशेष म्हणजे मच्छी फ्राय मिळतात. आणि यांची गाडी जर बंद असली तर लोक कस्टमर वापस जातात. आता दुसऱ्या खाणार नाही असं एक त्यांचा एक बनलेला आहे. चांगलं आहे. उघडं असलं तरच खाणार. उघड असलं खाणार बाकी कोणाला जाणार नाही. हा माझा अनुभव आहे. कारण भरपूरदा मी आलो गाडी बंद असली लोक विचारतात गाडी बंद आहे का. लोक वापस जातात. एवढं चांगलं एकदम फेवर आहे. विनोद भैया की जो टेस्ट है, विनोद भैया का जो हाथ है, जिस हाथ से वो खाना परसते हैं, बरकती हाथ है. किसी को भी खाना परसते समय बड़ा दिल रखते. 4 पीस गए क्या 6 पीस गए क्या कोई चीज़ का हिसाब नहीं रखते. ओहो. तो जो इंसान खुले दिल से भरे हाथों से खाना खिलाता है तो उसको ऊपर वाला वैसी बरकत भी देता है. सही. और उनका टेस्ट सचमुच लाजवाब है. मैं MIDC 8 किलोमीटर से 10 किलोमीटर दूरी से आता हूँ उनके पास का खाना खाने के लिए, मछली खाने के लिए, चिकन खाने के लिए. हर चीज़ में उनकी बहुत क्वालिटी है और घर जैसा टेस्ट लगता है. अच्छा. मैं इतना ही बोलूँगा कि बहुत सुंदर टेस्ट है. पूरे घर के जैसा एक माहौल लगता है, एक अपनापन लगता है. पैसा कमाना उनके लिए सेकेंडरी है. मोस्ट ग्राहक और सब चीज़ें रिलेशन बनाए रखना, मेंटेन करना, ये उनका फर्स्ट सबसे पहली चॉइस. और उनका बहुत अच्छा नेचर है. बहुत अच्छे लोग हैं. किसी के पास पैसे रहे नहीं रहे, कम रहे ज़्यादा रहे, अक्कल खाते में डाल देते लेकिन अपने कर्मा को हमेशा ऊंचा रखते. मी मराठी जी मराठी. बहुत अच्छा.